शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. सध्या आपण बघतो की साधारण बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये एक वादळी सिस्टम विकसित होईल असा अंदाज आहे आणि तिची दिशा अद्यापही तशी निश्चित नाही आहे, परंतु एकूणच परिस्थिती बदलते आहे. मान्सूनला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे आणि एकूणच या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण झालं आहे. उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा WD सक्रिय झालेला आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर काही मॉडेल आपल्याला या ठिकाणी तयार होणारी सिस्टम ही शक्यतो काही कारणांमुळे मध्य बंगालच्या उपसागरातून पूर्वेला म्यानमारकडे जाण्याची शक्यता आहे. आपण SMW मॉडेलच्या या व्हर्जननुसार जर बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणी बंगालच्या उपसागरात एक वादळी सिस्टम विकसित होईल. एखादी वादळी सिस्टम केरळच्या दरम्यान तयार होईल आणि ही दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिण कोकणापर्यंत पावसाचा प्रभाव निर्माण करू शकते. 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत हा एक अंदाज आहे. या सिस्टम संदर्भात वेगवेगळी मतं आहेत. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, परंतु सध्या कुठल्या पद्धतीने ही सिस्टम तयार होईल आणि कुठल्या बाजूला जाईल याविषयीची अनिश्चितता अजून कायम आहे. आज 11 तारखेला धुळीच्या वादळांची शक्यता राजस्थानमध्ये आहे. तीव्र अशा प्रकारची उष्णतेची लाट गुजरात आणि राजस्थानमध्ये असणार आहे. उत्तरेकडे असलेल्या WDमुळे ऑरेंज अलर्ट देऊन पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काही वातावरण दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, तर कोकणात दमट उष्ण वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पाऊस असू शकतो. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी आहे, परंतु बाकी राज्यांमधील वातावरणात काहीही बदल नाही. महाराष्ट्रातील पावसाची शक्यता 12 तारखेप्रमाणेच 13 तारखेला नाही. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय राहण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात उष्णतेची लाट असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात देखील म्हणजेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढू शकते. 14 तारखेला देखील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट राहील. पूर्व आणि दक्षिण काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. 15 तारखेला भारतातील उष्णतेची लाट आणि पाऊस या दोन्ही प्रक्रिया काही प्रमाणात कमी स्वरूपात राहतील असा अंदाज आहे. आपण बघतो दक्षिण भारतामधील काही राज्यांमध्ये, केरळ, तामिळनाडूमध्ये खास करून मोठं पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर कोकणामध्ये देखील गेल्या 48 तासात पाऊस झाल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि थोडा या भागामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळे भारतात पावसाच्या घटना घडत आहेत. मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय आहे, परंतु त्याचा प्रभाव कमी झाला आहे. पण JFS मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता काही वर्तवण्यात आलेली नाही, परंतु जे काही वादळी सिस्टम श्रीलंकेच्या दरम्यान तयार होईल ती मध्य बंगालच्या उपसागरातून म्यानमारकडे किंवा पूर्व भारताकडे निघून जाईल असा मात्र अंदाज स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. जवळपास 42°C पर्यंत काही भागात तापमान आहे. हे तापमान उद्या उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ असं वाढण्याची शक्यता आहे. या तापमानातील वाढ पावसाचं वातावरण कमी असल्याने वाढत जाण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील उष्णतेची लाट आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातही उष्णतेची लाट वाढत जाणार आहे. जवळपास 45°C पर्यंत तापमान जाऊ शकतं अशी सुद्धा भीती या ठिकाणी विदर्भात व्यक्त केली जाते आहे. सध्या आपण जर
ICMW मॉडेलचा अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण वादळी परिस्थितीच पोषक आहे आणि अंदमानात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. उद्या 12 तारखेलाही हे वातावरण प्रभावी राहणार आहे. मात्र महाराष्ट्रात आजही आणि उद्याही ICMW मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही. 13 तारखेला थोडं घाटमाथ्यावर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आजूबाजूने पावसास पोषक स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थितीचे अजून विशेष अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं नाही. मात्र वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते ही शक्यता वाढलेली आहे. अंदमानात मोठ्या प्रमाणात 13-14 तारखेला पावसाची शक्यता आहे. शिवाय चेन्नईच्या आजूबाजू एखादी वादळी प्रणाली आकार घेऊ शकते असा देखील अंदाज आहे. 15 तारखेला आपण बघतो की 14 आणि 15 तारखेला देखील केवळ दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. फार पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. परंतु कुठलीही वादळी सिस्टम या 5 दिवसात बनेल असं वाटत नाही. आयकॉन मॉडेलचा अंदाज आपण जर घेतला तर साधारण बंगालच्या उपसागरात अंदमानाच्या आजूबाजूने काहीतरी घडणार, वादळी परिस्थिती निर्माण होणार असा एक केवळ अंदाज आहे. 12 तारखेलाही एक वादळी सिस्टमचा अंदाज आयकॉनने दिलाय. 12-13 तारखेला अंदमानात बऱ्यापैकी पावसाचं वातावरण राहील असं दिसतंय. महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी 13 तारीख पोषक आहे. विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथ्यावर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 14 तारखेला देखील स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते आहे दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. 15 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस राहील, परंतु अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये. दरम्यान अंदमानात पावसाळी परिस्थिती, वादळी परिस्थिती राहणार आहे. परंतु आपल्यासाठी मान्सूनचा प्रोग्रेस महत्त्वाचा आहे. नेमकी मान्सूनमध्ये काय बदल होऊ शकतो आपण बघतो की वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये या मॉडेलने हे ICMW मॉडेलच आहे. सकारात्मक होईल असं दाखवलेलं आहे. अनेक मॉडेल आपण बघतो. आपण अगदी 17 तारखेपर्यंत बघितलं तर अंदमानात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. परंतु त्यानंतर मान्सून अल्निनोच्या कालावधीमध्ये किती प्रोग्रेस करतो हे बघावं लागेल. ICMW मॉडेलने महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे. परंतु पुणे ते कोल्हापूर दरम्यान ढगाळ वातावरण, अहिल्यानगर, बीड दक्षिणपासून लातूर, धाराशिव, सोलापूर भागामध्ये ढगाळ वातावरण दाखवण्यात आले. काही भागात तुरळक पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. विशेष वातावरण नाही. आपण 12 तारखेलाही बघतो थोडीफार ढगाळ परिस्थिती घाटमाथ्यावर आहे. मात्र फार मोठं पावसाळी वातावरण तयार होईल अशी कुठलीही शक्यता नाही. 13 तारखेला घाटमाथ्यावर पुणे ते कोल्हापूर पावसास अनुकूल ढग निर्माण होतील असा एक प्राथमिक अंदाज आहे. 14 तारखेलाही विशेष वातावरणात प्रभाव नाही, परंतु सांगली, कोल्हापूरच्या भागात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे. हा अंदाज आपण 15 तारखेला जर बघितला तर मग बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात स्थानिक कमी दाबाचा प्रभाव निर्माण होईल आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस होऊ शकतो 15 तारखेला असा एक अंदाज आहे. 15 तारखेनंतर मात्र वातावरण बदलणं आपल्याला अपेक्षित आहे, परंतु वातावरणात तसा फार सकारात्मक बदल दिसत नाही. 17 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल असं आत्तापर्यंत मॉडेल स्पष्टपणे दाखवत होते. आता मात्र हा अंदाज बदलतोय. 24 तारखेनंतर दक्षिण कोकणात पाऊस सुरू होणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही. आपण धावता अंदाज आयकॉनचाही घेऊयात. JFS मॉडेलचा फारसा महाराष्ट्रात अंदाज जुळत नसल्यामुळे आपण या ठिकाणी त्याला पुन्हा घेतलेलं नाही. कोल्हापूरच्या आजूबाजूने थोडं वातावरण राहणारे, घाटमाथ्यावर पावसास पोषक वातावरण राहणारे दरम्यानच्या काळात, पण फार प्रभावी वातावरण नाही. पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात अधूनमधून ढगाळ परिस्थिती, पावसास पोषक वातावरण. अहिल्यानगर दक्षिण भागामध्ये, पुणे पूर्व, सातारा पूर्वमध्ये 13 तारखेला थोडं वातावरण दाखवलं जातं आहे आयकॉन मॉडेलनुसार.
कारण सध्या आयकॉन मॉडेलचा अंदाज जुळण्याची शक्यता आहे. 14 तारखेलाही सोलापूर, लातूर, धाराशिव आणि कोल्हापूर, सातारा, पुणे भागात थोडं पोषक वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 15 तारखेलाही पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अगदी सोलापूर, सांगलीपर्यंत, लातूरपर्यंत पावसाचं पोषक वातावरण आयकॉनने दाखवलं आहे. सारांश सांगतो, पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. मेमध्ये देखील फार अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही. 24-25 तारखेनंतर पावसास दक्षिण कोकणात फक्त सुरुवात होणार आहे. त्यामुळे मे देखील कोरडा जाण्याच्या मार्गावर आहे. सध्याचा अंदाज आहे. या अंदाजात 100% बदल होऊ शकतो, कारण हे मान्सून पूर्व कालावधी आहे आणि दूरवरचे अंदाज बदलतात. त्यामुळे अजून वातावरणात सातत्याने बदल होतील, परंतु सध्या तरी नकारात्मक बदल झालेले आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.